प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. बाजारनिमित्त मंगळवारी बाजारात भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांवर पावती वसुलीच्या नावाखाली अन्याय होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गाने आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आज हा प्रकार घडत असताना शिक्षक आमदार किशोर दराडे व शिवसेनेचे पदाधिकारी तात्काळ बाजार येथे पोहोचले व शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. बाजारात विक्रीसाठी आलेल्या शेतकरी महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मर्जीनुसार पैसे देत नसल्याने आम्हाला जागेवरून उठवून नेण्याचा प्रयत्न झाला असे सांगण्यात आले. जागा पावतीच्या नावावर अवाच्या सव्वा पैसे वसूल केले जात आहेत. हा अन्याय कदापि सहन होणार नाही असा इशारा उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी दिला. यावेळी शहराध्यक्ष विशाल परदेशी, नगरसेवक अरबाज शेख आदी देखील उपस्थित होते. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो, येवला. आम्ही ना खेड्यावरून येतो, थोडंसं गावावर भाजीपाला थोडं निवत आमच्या घरात तेवढं घेऊन येतो आम्ही. पण हे नगरपालिकेला दर मंगळवारी आम्हाला उठून द्यायच्या, इथं नका बसू तिथं नका बसू, ट्रॅक्टर घेऊन यायचे, आम्हाला धमक्या द्यायच्या. आता आम्ही असे म्हातारे माणसं कुठे घेऊन जाणार आहे? वज आम्हाला आणून सोडूचे, आम्ही येतो रिक्षा ना कशाना पण काहीतरी व्यवसाय करायचं, पण आम्हाला कामं होती नाही. इथं आणून घालते, आम्ही बसतो थोडं करतो काहीतरी पोटापुरतं, काहीतरी 2 रुपये मिळायच्या. दिवसभर उन्हात बसतो, शेती काम होत नाही आमच्या त्यांना. मग हे 2 रुपये काहीतरी कमी तर तिथं आम्हाला उठून द्यायचे. आम्ही कुठे घेऊन जाणार आहे भाजीपाला? आज येवल्याचा मंगळवारी बाजार भरतो. सर्व शेतकरी येवल्यात आपले उत्पादन विक्रीसाठी येत असतात. शेतकऱ्यांची अगोदर अतिशय दुरावस्था असताना खांबेकर खुर्द ते फत्तेबुरुज नाका या ठिकाणी दर मंगळवारी आपले शेतकरी बांधव येतात आणि इथं आपल्या वस्तू विक्री करून 2 पैशाचं त्यांना उत्पन्न भेटतं. तर तरी सुद्धा येथील काही समाजकंटकांनी त्यांना इथं उठवण्याचा आज प्रयत्न केला. अतिशय थोड्या रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 100 रुपये असं काहीतरी नफा होतो दिवसभरात कमवून, आणि त्यांचा सुद्धा तो जर आनंद इथं हिरावून घेत असेल आणि 100 रुपये 50 रुपयाची त्यांच्याकडून पावती घेतात आणि इथून जर त्यांना उठवून देण्याचा प्रयत्न होतो, तर तमाम शेतकऱ्यांनी आज आमचे आमदार साहेब या ठिकाणी सकाळी त्यांना कळलं की शेतकऱ्यांना इथं उठून देत असताना ते तत्काळ सर्व काम सोडून इथं तत्काळ आले. आणि त्यांनी जेव्हा हे सर्व परिस्थिती पाहिली की आपल्या शेतकरी बांधवांचे अशा हाल जर कोणी करत असेल तर त्यांना ते राहावलं गेलं नाही. त्यांनी आम्हाला बी कळालं की आमदार साहेब तिथे पोहोचलेले, ते सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच सर्व तमाम जनता या ठिकाणी उपस्थित झाली. सर्वांनी अतिशय कळवळा वाटला. या ठिकाणी इतक्या म्हातारा, बुजुर्ग, सर्व महिला, पुरुष इथे उभे होते. त्यांना या बाजारातून उठवून देण्यात आलं. आमची विनंती आहे येवला नगरपालिकेला, शिवसाहेबांना, शिवसाहेब असा अन्याय होऊन देऊ नका. का तुम्ही त्यांची व्यवस्था करत नाही? इथं ना बाथरूमची व्यवस्था, ना टॉयलेटची व्यवस्था. अनेक महिला भगिनी आमच्या या ठिकाणी बाजारासाठी येत असतात. अशांनी त्यांना टॉयलेट, बाथरूमची व्यवस्था सुद्धा नाही. आणि त्यांना जर तुम्ही रस्त्यातून उठून देत असेल तर तुम्ही भले कुठं जा, आम्ही यांच्या पाठीशी आमदार साहेबांच्या आज्ञेनुसार आम्ही त्यांच्या पाठीशी 100% उभे आहोत आणि त्यांच्यावर अन्याय कदापि आम्ही सहन करणार नाही. आमची नगरपालिकेला, शिवसाहेबांना मागणी आहे तर त्यांना इथून तर उठू तर नाहीच, परंतु त्यांना इथं टॉयलेट, बाथरूमची व्यवस्था करून द्यावी, सावलीची व्यवस्था करून द्यावी. सदर येवल्यात जर म्हणतात विकास कामे चालू, जर आमच्या शेतकरी बांधवांचे जर हाल अपेष्ट होत असेल तर शिवसेना याचा बिलकुल आम्ही या गोष्टी सहन करणार नाही. आज आम्ही आमदार साहेब म्हटले म्हणून आम्ही थोडंसं थांबलेलो आहोत. परंतु जर शेतकऱ्याला इथून कोणी उठवायचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांच्या रोजीरोटीवर जर कोणी हात घातला तर शिवसेनाच टाइमनी तर आंदोलन होईल आणि या शेतकऱ्याला सुरक्षा देण्याचं काम शिवसेना करेल. येवला शहर हे तसं जर बघितलं एक व्यापाराचं मध्य ठिकाण आहे. ब्रिटिश सरकारपासून हे येवला शहर बाजाराची मोठी पेठ आहे. ग्रामीण भागातनं आठवड्यातनं 1 दिवस येवला शहरामध्ये लोक आपला छोटासा भाजीपाला, गवार असेल, भेंडी असेल 10-5 किलो घेऊन येतात आणि चांगल्या प्रकारचं भाजीपाला आमच्या बांधवांना कसा मिळेल ही शेतकऱ्यांची भावना असते. त्यातली त्यात ह्या येवला नगरपालिकेमध्ये घाणेरडं राजकारण चाललंय. कोणाचं तरी एकाचं ऐकायचं आणि हजारो शेतकऱ्यांना त्रास द्यायचा. कोणताही कोर्टाचा आदेश नाही, कोणते तरी खोटे बोर्ड लावायचे आणि कोर्टाचा आदेश 2024चा. माझं ह्या सर्वांना आव्हान आहे, तुमचं जर कोर्टाचा आदेश असेल तर आम्हाला लेखी स्वरूपात ते प्राप्त झालं पाहिजे. आणि कोर्टाचा आदेश जर असेल तर लोकांकडनं 100 रुपये कसे वसूल होता, 50 रुपये कसे वसूल होता, हे पैसे कुठे जातात? म्हणजे तुम्हाला लोकांचं, शेतकऱ्यांचं रक्तच प्यायचं आहे का? जर रक्तच जर प्यायचं असेल तर लोक तुम्हाला दान करायला भरपूर बसलेले आहे ना. मंगळवारच्या दिवशी बोर्ड लावा आणि तिथं सांगा आमच्याकडे पैसे नाही नगरपालिकेकडे, इथं दान करा. तर येवल्यात दाते सुद्धा लोक खूप आहे. म्हणून माझी
सगळ्या नागरिकांतर्फे विनंती आहे, आमच्या शेतकऱ्यांना पहिले तर बसण्याची जागा करून दिली पाहिजे. कोणत्याही प्रकारची येवल्यात बसण्याची जागा नाही. पाऊस आला तर पाठीमागं खूप पाणी साचतं, त्या पाण्यात कोणी बसू शकणार नाही. या रोड मॅपिंग करत असताना तिथे पुढे पट्टे लावलेले नाही, हद्द ठरवून दिलेले नाही. आता मी स्वतः ह्या माझ्या बुरुड गल्लीत मी स्वतः राहतो, माझी समोर बिल्डिंग आहे, माझं घर आहे. मी माझ्या घरापाशी माझा एखादा व्यापारी भाजीपाल्याला शेतकरी जर असला तर नगरपालिकेला पट्टी घेण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही आणि कोणत्याही कायद्यात असं लिहिलेलं नाही. तर नगरपालिकेचे माझी प्रॉपर्टी टॅक्स आहे, मी प्रॉपर्टी टॅक्स नगरपालिकेला भरतो. माझ्या समोर एखादा भाजीपाल्याला वाला जर बसला त्याच्याकडनं नगरपालिकेने 1 रुपया सुद्धा घेतला नाही पाहिजे. आणि जर तुम्हाला सक्तीने जर घ्यायचं असेल तर त्यांना पावती दिली पाहिजे आणि मुळात त्यांना बसण्याची व्यवस्था केली पाहिजे. इथून तिथून जर बघितलं तर मेन रोडला बी सगळे भाजीपाल्यावाले बसतात, प्रत्येकाच्या दुकानापुढे गाड्या प्रत्येकाच्या असतात, त्याचा धंदा चालला पाहिजे ह्या हिशोबाने आमचं सुद्धा सहमत आहे. मग बुरुड गल्लीमध्येच बसून देऊ नये असा कोणता कायदा आहे आणि काय अडचण आहे? ठीक आहे, हायवेला ट्रॅफिक असेल तर आम्ही ते समजू शकतो. इकडे येण्या जाण्यासाठी तर कोणत्या मोठमोठ्या हॉस्पिटल आणि कोणते इंडस्ट्रियल एरिया इकडे ट्रॅफिक चालली, त्याच्यामुळे फक्त गोरगरीब शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना त्रास देण्याचं काम ही येवला नगरपालिका करते. आणि कोणत्या प्रकारचा आदेश नसताना, माझा प्रश्न नगरपालिकेला सिव्हिल असा आहे, कोणत्या प्रकारचा आदेश नसताना 100 कर्मचारी या लोकांना लाठीमार करण्यासाठी का आणले? कशासाठी आले एवढे? जर शिवचा आदेश असेल तर शिवने लेखी आदेश का दिला नाही? म्हणजे प्रत्येकाला असा दादागिरी करून जर गावाला दडपशाही करणार असेल तर येवलेकर मुळीच सहन करून घेणार नाही. आणि हा आताच आमचं जिल्हा उपाध्यक्ष यांनी इशारा दिला, यापूर्वी जर कोणत्या शेतकऱ्याला पुढे तुम्ही त्रास देणार असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि जे प्रशासन असेल त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हा या ठिकाणी